नमस्कार मंडळी, आपण पाहताय न्यूज महाराष्ट्र टुडे वेद सत्याचा। आत्ता आपण आहोत अहमदपूर शहरातल्या सावरकर चौकाच्या थोडंसं पुढे नगर परिषद कार्यालयाच्या अगदी समोर आणि बाजूलाच कोर्ट सुद्धा आहे। आणि या ठिकाणी आपण बघत असाल तर या ठिकाणी हुतात्मा स्मारक आहे, ज्या ठिकाणी या देशाच्या स्वातंत्र्यामध्ये किंवा मराठवाडा मुक्ती संग्रामामध्ये ज्यांचं योगदान आहे त्यांचं स्मारक या ठिकाणी आहे। आणि आता तुमच्या समोर येण्याचं हे कारण म्हणजे या ठिकाणी आपण बघताय ही गाडी आहे, जलसंपदा विभागाची गाडी आहे आणि जलप्रतिज्ञा आणि जलव्यवस्थापन कृती पंधरवड्या अंतर्गत या ठिकाणी जल पाण्याच्या संदर्भानं जनजागृती करण्याच्या अनुषंगाला या ठिकाणी ही गाडी उभी आहे। आणि ही गाडी जर बघितली तर गाडी अशा ठिकाणी तर ह्या जनजागृतीसाठी ही गाडी या ठिकाणी उभी करण्यात आली। मात्र या ठिकाणी या गाडीमध्ये किंवा या गाडीमधून जी जनजागृती करण्यात येणार आहे ही जनजागृती दाखवण्यासाठी किंवा बघण्यासाठी या गाडीला एकही प्रेक्षक या ठिकाणी उपस्थित नाही। मग या चौकामध्ये गाडी लावण्याचं नेमकं कारण काय आणि ही या ठिकाणी गाडी लावून हे जे या फलकाच्या माध्यमातून किंवा डिजिटलच्या माध्यमातून व्हिडिओच्या माध्यमातून जे दाखवलं जाते तर हे कोणासाठी आणि कशासाठी, फक्त दिलेलं काम सारण्यासाठी हा उपक्रम राबवला जातोय। या ठिकाणी आपण हे गाडी चालक जे आहे या गाडी चालकाच्या प्रतिक्रिया या ठिकाणी जाणून घेणार आहोत। तुम्ही इथं चौकामध्ये गाडी लावली, गाडी लावली आहे तर या ठिकाणी तुमच्या गाडीमध्ये जे तुम्ही दाखवलं जाते हे बघण्यासाठी काही प्रेक्षक उपस्थित नाही। ही गाडी उभी आहे जवळपास अर्धा पाऊण तास, काय कारण असेल? गाडी बंद करायला जमत नाही ना सर, येणार पण वाट बघतो सर ती वाट पाहतो। कोणतं सर? ऑफिस मधून सर येणार तर गाडी जी आहे का चालू ठेवलेली ती बंद करायला जमत नाही स्क्रीन, त्यामुळे मग इथे थांबलेलो मी। सर आले का मग नेक्स्ट रूटला जायचं इकडं, इकडे सरला माहिती आहे खेडे गावाने जायचंय। सर येऊच तर मग गाडी बंद करायला जमत नाही म्हणून थांबलो। काय नाव आहे? नाव माहित नाही सर, येणार नाव माहित नाही। कुठल्या विभागाचे आहेत सर? या पाणी पुरवठा काय आहे ते पाटबंधारा विभागाचे, त्यांचा काय नंबर वगैरे काय आहे का? नाही येणारच नाही, तुम्हाला कॉल नंबर द्या। सर हुतात्मा स्मारकाजवळ मला वाटतं की जलसंपदा विभाग बरोबर आलं हे सगळे सत्य केले उचलत नाही। मला द्या नंबर 89 89 75 हा 75 75 20 20 36 84 36 84 84। तर जे संबंधित विभागाचे अधिकारी आहेत त्यांना आपण फोन केलेला आहे, नेमके कोणते अधिकारी आहेत आणि हॅलो बोला की सर, आता जलसंपदा विभागाची गाडी या ठिकाणी हुतात्मा स्मारकाजवळ नगर परिषदेच्या समोर उभी आहे। आणि तसं जर बघितलं तर ह्या गाडीमध्ये जे दाखवलं जाते ते बघण्यासाठी एक प्रेक्षक नसताना या ठिकाणी गाडी का उभी केली आहे असा आमचा एक प्रश्न आहे। नाही सर, उभी करायचं कारण असं आहे की आज आता मंत्री महोदयांचा दौरा झाला, त्या कामात होते आमचे लोक आणि दुसरं म्हणजे थोडं ऑफिसची साफसफाई चालू आहे। एवढं झालं की आम्ही एक माणूस देऊन जिथं गर्दीचं ठिकाण आहे ना तिथं थांबून थोडंसं अवेअरनेस क्रिएट करायचा प्रयत्न चालू आहे। जसं की आता तहसील ठिकाण आहे, समजा बस स्टँड आहे, सध्या त्यांना माहित नाही की लोकेशन काय ते बाहेरचे आहेत तिकडे। आता या गाडीवरती आपल्या डिपार्टमेंटच्या माध्यमातून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तेच सांगतोय की त्यांच्या सोबत 1-2 माणसं द्यायचे आपल्याला। द्यायचे का? दिले नाहीत अजून? नाही, ती गाडी आज आली आपल्याकडे। बरं त्याचं काय झालंय, जे आता ज्यांचं बीट प्रमुखांचं क्षेत्र आहे ते फक्त अहमदपूर शहरात फिरणार नाही, आजूबाजूच्या आपल्या गावांमध्ये पण फिरणार आहे। त्यांचे बीट प्रमुख घेऊन ते स्वतः जाणार आहेत सोबत आणि ते अवेअरनेस क्रिएट करणार। एक अर्धा एक तासात होऊन जातील माणसं। ठीक आहे सर, धन्यवाद। हो, ओके। या ठिकाणी बघता आपण आपल्याला अधिकाऱ्यांनी माहिती दिलेली आहे, आता गाडीच्या सोबत कुणीच नाही। आता बघितलं तर आपण जेव्हा बातमी करतोय
या गाडीच्या संदर्भानं माहिती देत असताना सुद्धा किंवा आपण ह्या गाडी का उभी केली आहे, कोणाला दाखवण्यासाठी उभी केली आहे हे विचारत असताना आपल्या समोरून गाडी निघून गेलेली आहे. मग हा प्रशासनाचा भोंगळ कारभार आहे का? या सगळ्या ज्या काही जनजागृतीच्या योजना राबवल्या जातात या फक्त कागदावर असतात किंवा फक्त दाखवण्यासाठीच असतात का? याच्या माध्यमातून खरोखरच जनजागृती होते हा खरं तर प्रश्न आहे, सवाल उपस्थित केला जातोय. जनतेच्या खिशातला पैसा आहे, जनतेनी करातून भरलेला तो पैसा आहे जो अशा योजनांवरती खर्च होतोय, मग तो वायफळ जातोय का? या प्रश्नाकडे गांभीर्यानं लक्ष दिलं पाहिजे. आणि असेच मुद्दे वारंवार मी आपल्या समोर घेऊन येत राहणार आहे. आणि ते मुद्दे बघण्यासाठी पाहत राहा न्यूज महाराष्ट्र टुडे. न्यूज महाराष्ट्र टुडेसाठी मी त्रिशरण मोगावकर, अहमदपूर, लातूर.